नमस्कार प्रेक्षकांनो, महा एपिसोडचा पार्ट फर्स्ट आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तर पार्ट 2 मध्ये आपण पाहणार आहोत की इकडे अद्वैत आता केबिनमध्ये आलेला आहे आणि कला म्हणते की आणखी सरप्राईज बाकी आहे. असं म्हटल्यानंतर कला तिथून जाऊ लागते. तेव्हा अद्वैत आत आलेला असतो. अद्वैत त्याचबरोबर सगळेजण बोलत असतात आणि अद्वैतला खूप छान वाटत असतं. तेव्हा अद्वैत म्हणतो की तुम्ही सर्वांनी खूप छान तयारी केलेली आहे, खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. तेव्हा सगळेजण अद्वैतला सांगू लागतात की हे आम्ही नाही केलेलं सर, हे सगळं कला मॅडमनी केलेलं आहे. म्हणजे कलाने हे सरप्राईज दिलेलं आहे, एवढी छान तयारी कलाने केलेली आहे हे अद्वैतला आता सगळ्यांकडून कळलेलं असतं. आणि मग कला आता म्हणते की मी आलेच असं म्हणत तिने केक आणण्यासाठी गेलेली असते आणि केक घेऊन ती येणार असते. राहुलला मात्र खूप आनंद होत असतो. राहुल इकडे म्हणत असतो की आता हा केक खाल्ल्यानंतर कायमचा सरप्राईज तुला मिळणार आहे हे बघ, असं तो म्हणत असतो. तेव्हा अद्वैत म्हणतो तू काही बोललास का? तेव्हा मात्र राहुल म्हणतो की नाही, काही नाही बोललेलो मी. खरं तर राहुलला खूप आनंद झालेला असतो. हे सगळं जे काही घडत आहे ते आपल्या म्हणण्याप्रमाणे घडत आहे आणि आता ह्यांची वाट लावायची आहे हे त्याने ठरवलेलं असतं आणि त्यासाठी त्याची ही सगळी तयारी झालेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की राहुलच्या प्रत्येक वागण्यातून बोलण्यातून कलाला काहीतरी वेगळं जाणवत असतं. कलाला असं वाटत असतं की हा जो राहुल आहे तो चुकीच्या पद्धतीने काहीतरी रिॲक्ट करतोय, याची जाणीव कलाला झालेली असते. आणि त्याचबरोबर कला मात्र त्याच्याकडे पाहत असते आणि स्वतः आता ती केक आणण्यासाठी गेलेली असते आणि कला केक घेऊन येत असते. अद्वैत मात्र सगळीकडे फिरून पाहत असतो. छान सरप्राईज प्लॅन केलेला आहे, खूप छान सरप्राईज हिने मला दिलेला आहे, हे सगळं चालू असतं. आणि त्याचबरोबर ऑफिसमधले सगळेजण सांगत असतात की हा प्लॅन सकाळपासून ठरला होता, कला मॅडमने आम्हाला सांगितलेलं होतं तुम्हाला सरप्राईज द्यायचं आहे आणि म्हणूनच आम्ही ही सगळी तयारी करत होतो. तेव्हा अद्वैत म्हणतो खरंच खूप छान सरप्राईज तुम्ही आम्हाला दिलेला आहे आणि खरंच हे इतकं भारी सरप्राईज ना, भारी वाटत आहे, असं अद्वैत बोलत असतो. त्याचबरोबर कलाचंही त्याला कौतुक वाटत असतं, कारण हे सगळं झालेलं असतं ते फक्त आणि फक्त कलामुळं झालेलं असतं हे त्याला माहिती असतं. आणि कला त्याच्या आयुष्यात आल्यापासून त्याच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडत आहेत या गोष्टीची जाणीवही त्याला होत असते. कलाने खूप सुंदर असा केक केलेला असतो आणि तो केक घेऊन कला येत असते. जेव्हा कला तो केक घेऊन येत आहे तेव्हा मात्र सगळेजण तिच्याकडे पाहत आहेत. सगळ्यांना कौतुक वाटत आहे. खूप सुंदर असा कलाने केक बनवलेला आहे आणि इकडे सगळ्यात जास्त आनंद झालेला आहे तो म्हणजे राहुलला. कारण राहुलने ठरवलेलं असतं की हा केक खाल्ला की सगळ्यांची वाट लागणार आहे आणि त्यासाठी राहुल हे सगळं करत असतो. आता राहुलने या सर्व गोष्टी केलेल्या असतात आणि येतानाच कलाचा पाय अडकतो आणि तो केक पडतो. जेव्हा तो केक खाली पडतो तेव्हा कलाला खूप वाईट वाटू लागतं, कारण काहीही झालं तरी कलाने एवढी छान तयारी केलेली असते, एवढं छान असं सेलिब्रेशनची तयारी केलेली असते, परंतु तो केक जो आहे तो खाली पडलेला असतो आणि कला खूपच मोठा शॉक बसलेला असतो, कारण एवढा सुंदर केक तिनं बनवलेला असतो आणि त्याचबरोबर हे सगळं घडलेलं असतं. त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं की आबा त्याचबरोबर सरोज घरी वाट बघत बसलेले असतात. अजून हे का आलेले नाहीत हा प्रश्न पडलेला असतो आणि मग आबा म्हणतात की अद्वैत अजून कसं आलेलं नाही आहे. सरोज पण म्हणते हो मी पाहते फोन करून. आबांना काळजी वाटत असते, कारण पोरं अजून घरी आलेली नसतात म्हणून ते विचार करत असतात. तेवढ्यातच आबा तिथे पाहतात तर अद्वैत यायला लागलेला दिसतो. सरोजला ते म्हणतात ते बघ आली पोरं, असं म्हणत बोलू लागतात. आणि त्याचवेळी इकडे कला अद्वैत आलेले असतात. आबा म्हणतात काय झालं? तेव्हा कला म्हणते काही नाही आबा, आलेलो आहे. मग अद्वैत सांगू लागतो की आज ना खरेने ऑफिसमध्ये सेलिब्रेशन पार्टी केलेली होती आणि हे सगळं जे सेलिब्रेशन आहे हे करण्यासाठी तिने सगळ्या स्टाफला तिथे इन्व्हाइट केलेलं होतं आणि मला जो पुरस्कार मिळालेला आहे त्याची ही सेलिब्रेशन पार्टी होती, असं आबांना अद्वैत सांगत असतो. आबा म्हणतात की खरंच आपलं यश आहे ते आपल्या स्टाफबरोबर सेलिब्रेट करणं, यासारखा आनंद दुसऱ्या कोणत्या गोष्टीत नाही, असं आबा बोलत असतात. आणि मग अद्वैत म्हणतो की नाही आम्हाला जेवायला नको, आम्ही ऑफिसमध्ये खाल्लेलं आहे. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा आबा म्हणतात की अंजू माझं जेवण माझ्या रूममध्येच आणून दे बरं मला, असं आबा सांगत असतात. तेव्हा तिथे असते ती म्हणजे नैना म्हणते की अंजू कशाला, मी देते ना आणून, असं नैना बोलत असते. एकतर नैनाला त्याचबरोबर राहुलला खूप राग आलेला असतो. त्यांनी छान असा प्लॅन केलेला असतो आणि त्यांचा प्लॅन जो आहे तो फ्लॉप झालेला असतो, कारण त्यांनी अद्वैतला संपवण्याचा प्लॅन केलेला असतो. आणि त्याचवेळी राहुलला इकडे रोहिणी म्हणत असते तू मूर्ख आहेस का,
तू त्यांच्याबद्दल बरोबर सेलिब्रेशन करत होता. तेव्हा राहुल म्हणतो, नाही ग मम्मा, मी त्यांच्यासोबत सेलिब्रेशन करायला नव्हतो ग, थांबलो, माझा प्लॅन होता तिथे. मग रोहिणी म्हणू लागते, तुझा कसला प्लॅन होता? तेव्हा राहुल सांगतो की तो केक होता ना, त्याच्यामध्ये मी विश मिक्स केलं होतं. तेव्हा रोहिणी म्हणते, काय सांगतोस तू? तेव्हा तो सांगतो की हो, त्या केकमध्ये ना मी विश मिक्स केलेलं होतं आणि त्याच्यासाठीच हा सगळा प्लॅन केलेला होता. हे सगळं जेव्हा समजत असतं तेव्हा मात्र इकडे सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. कारण रोहिणी म्हणत असते, तू मूर्ख आहेस का रे? तुला अक्कल वगैरे आहे का नाही? तुला कळत नाही आहे का तू काय केलं होतं ते? तेव्हा राहुल म्हणतो, काय केलेलं मी? काय चुकीचं केलं त्याच्यामध्ये एवढं म्हणून तू मला बोलायला लागलेली आहेस? तेव्हा तो सांगतो की हो, बरोबर आहे, तुला माझं चुकीचं वाटत असतं. तेव्हा रोहिणी म्हणते, मूर्ख आहेस का? पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन झालं असतं तर या सगळ्याचा त्रास कोणाला झाला असता लक्षात येत नाही आहे का तुझ्या? का तुला कळत नाही आहे की मला काय म्हणायचं आहे ते? अडकला असतास तू, सगळे मेले असते. तुला एकट्या अद्वैतला मारायचं होतं का बाकी स्टाफला पण संपवायचं होतं? हे सगळं ती बोलत असते. तेव्हा राहुल म्हणत असतो की मला अद्वैतलाच मारायचं होतं ना, म्हणून तर हा प्लॅन मी केलेला होता. तेव्हा रोहिणी म्हणत असते, पण तुझ्या लक्षात कसं आलं नाही? इतर वेळी तर सर्व गोष्टी माझ्याशी येऊन बोलत असतो, डिस्कस करत असतो, मग आज काय झालं, तू आज का सांगितलं नाही? असं त्याला बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अद्वैत आणि कला बोलत असतात. कला म्हणत असते की चांदेकर, मी तुला सकाळी बुके दिला, आज एवढं छान सरप्राईज दिलं, पण तू मला बोलून नाही दाखवलं. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, असंच सरप्राईज मला आईने एकदा दिलेलं होतं, छान होतं ते. म्हणजे हे काय मला पहिल्यांदाच भेटलेलं नाही. कारण अद्वैतला माहिती असतं, जर त्याने आता कलाची बाजू घेतली तर कलाचं तोंड चालू होणार आणि ते बंदच होणार नाही. म्हणून अद्वैत हे सगळं बोलत असतो. त्यानंतर कला म्हणत असते की चांदेकर, मी तुला सकाळी एवढा बुके दिला, पण तू एका शब्दानेही मला बोलून दाखवलेलं नाही आहे की बुके कसा होता. अद्वैत म्हणतो, तू मला बुके दिलाच नाही आहे तर बोलून दाखवण्याचा प्रश्न कुठे येतो, सांग बरं मला खरे. असं अद्वैत तिला बोलत असतो. तेव्हा कला म्हणते, काय सांगतोयस तू? मी तुला बुके दिलेला होता, मग आता कसं काय तू म्हणतोय की बुके दिला नव्हता? हे सगळं चालू असतं. तेव्हा अद्वैतच्या लक्षात येतं, त्याचबरोबर कलाच्याही लक्षात येतं. अद्वैत मात्र झोपी जातो. कला म्हणत असते की नाही, चांदेकर माझ्याशी खोटं नाही बोलणार, कारण त्याला बुके तर मी दिला होता. नक्कीच काहीतरी वेगळा प्रॉब्लेम झालेला दिसतोय, त्यामुळं ह्या सर्व गोष्टी घडत आहेत. कला म्हणते की पण चांदेकर, तू माझा बुके, मी दिलेला बुके तू कचऱ्याच्या डब्यात टाकलेला आहे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की तुम्हाला बुके दिलाच नाही, तू माझ्यासाठी बुके नव्हताच केलेला, आणलाच नव्हता, तर मला कुठून देणार होतीस तू बुके? आणि अद्वैतचं हे बोलणं ऐकून कला म्हणत असते की बरोबर आहे, चांदेकर खोटं नाही बोलणार माझ्याशी. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की राहुल खूप चिडलेला असतो. तो म्हणत असतो की तुम्हाला पूर्ण अडकवायचा प्लॅन केलतास ग, नाही ना? पण हुशारीने बरं झालं की देव पावला म्हणून मी वाचलो आहे आज. तेव्हा ती म्हणते की म्हणजे काय झालेलं आहे? तेव्हा राहुल म्हणत असतो की तू मला अडकवण्याचा प्लॅन केला होतास ना, पण बघितलंस ना काय झालेलं आहे, की तो केक जर सगळ्यांनी खाल्ला असता तर इथे माझी वाट लागलेली असते, तुला काही नसतं झालं त्याचं, तुला काही पडलंही नसतं. असं तो बोलत असतो, तिच्यावरती ओरडत असतो, इथून पुढे तुझे असले फालतू प्लॅन मला सांगायचे नाहीत आणि मी तुझ्या प्लॅनमध्ये सामील होणार नाही, या भाषेमध्ये तो सांगत असतो. आणि त्याचबरोबर हे सर्व जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे राहुलने आता काही गुंडांना फोन केलेला आहे आणि उद्या अद्वैतला संपवण्याचा प्लॅन त्याने आखलेला आहे आणि त्यासाठीच त्याची तयारी चाललेली असते. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कला मात्र विचार करत असते. कला म्हणत असते की दुसऱ्या दिवशी की नाही, चांदेकर माझ्याशी खोटं नाही बोलणार, कारण काही झालं तरीही असं होऊच शकत नाही, हा विचार कलाच्या डोक्यात आलेला असतो. कला आवरत असते आणि म्हणते की आता मी छान तयारी करून ठेवते, चांदेकरला जे काही हवं नको आहे ते मी पाहते. असं म्हणत कलाने ती तयारी सुरू केलेली असते आणि मग कलाने अद्वैतसाठी कपडे काढून ठेवलेले असतात. तेव्हा अद्वैत तिथे येतो आणि पाहतो आणि म्हणू लागतो की हे काय आहे? तेव्हा कला म्हणते की अरे तुझ्यासाठी तयारी केली ना, म्हणून बाकी काही नाही आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, मला काय जोकर बनून जायचं आहे का? अगं मला अवॉर्ड फंक्शनला जायचं आहे, तुझ्या लक्षात येत नाही आहे का मला कुठे जायचं आहे, काय करायचं आहे ते? तेव्हा कला म्हणते हो. तेव्हा अद्वैत म्हणतो, तुला कलर कॉम्बिनेशन वगैरे काही कळतं का? तेव्हा कला म्हणते की माझ्या इतकं कलर कॉम्बिनेशन तर कोणालाच कळत नाही, कारण रंगांच्या रंगसंगतीमध्येच गेली 10-15 वर्ष झालं मी काम करत आहे, असं कला स्पष्टपणे अद्वैतला सांगते. अद्वैत मात्र कलाकडे पाहतच असतो. कलाला म्हणत असतो की खरे जरा हे अति होते, असं नाही वाटत तुला? असं तो बोलत असतो आणि मग कलाला तो म्हणतो, माझी मी ठरवेल, आता नको काढूस तू कपाटातले कपडे, मला अवॉर्ड फंक्शनला जायचं आहे, माझी मी ठरवेल काय करायचं आहे ते, असं तो सांगतो. आणि आता कला खाली येते. आबांना त्याचबरोबर सरोजला सगळ्यांना नाश्ता द्यायचा असतो आणि कला तिथं आलेली असते.
त्याचबरोबर सोहमही तिथं असतो, सगळेजण बसलेले असतात आणि सरोजला मात्र राग आलेला असतो. सरोजला आबा म्हणत असतात की सरोज, अगं आज सगळ्यांनी जरा बरी कपडे घाला, आपल्याला जायचं आहे फंक्शनला, अद्वैतला पुरस्कार मिळणार आहे ना, तिथे आपल्याला जायचं आहे, सगळ्यांनी कसं छान दिसलं पाहिजे असं आबांचं म्हणणं असतं आणि त्यासाठी आबा बोलत असतात. त्याचबरोबर इकडे अद्वैत अजून आलेला नसतो ब्रेकफास्टसाठी. कला म्हणत असते, त्याचबरोबर सरोज म्हणत असते की माझं म्हणणं आहे की चांदेकरांच्या फंक्शनमध्ये दुसरं कोणाला काहीच किंमत नसली पाहिजे आणि काही झालं तरी ते त्या फंक्शनला आले नसले पाहिजेत, पण ही माझी इच्छा अपुरीच राहणार आहे. म्हणजे तिला इनडायरेक्टली म्हणायचं असतं की खरेंनी तिथं नाही आलं पाहिजे, कारण त्यांच्या दोन्हीही सुना आता खरेंच्या लेकी आहेत. तर ऑब्व्हियसली चांदेकरांकडे कुठलं फंक्शन असेल तर त्या फंक्शनला ती लोकं असणारच आहेत. सगळेजण आवरून छान तयार झालेले असतात, सगळेजण खाली आलेले असतात, एकमेकांकडे पाहत असतात आणि त्याचबरोबर कलाही तिथे आलेली असते. अद्वैतही छान तयार होऊन आलेला असतो आणि सगळेजण बोलत असतात. तेव्हा आबा म्हणत असतात की आजचा दिवस ना खूप भारी आहे आपल्यासाठी आणि अद्वैतसाठी पण, कारण अद्वैतसाठी एवढी छान गोष्ट घडलेली आहे. आणि त्यानंतर इकडे नैना म्हणत असते, राहुल बघ बाबा, तुला काय प्लॅन करायचा आहे तो, मागच्या वेळेस तर तुला जमलं नव्हतं ना, आजचा तर प्लॅन तुझा बरोबर होतोय का बघ, म्हणजे मला कळत नाही आहे ना म्हणून तुला सांगते, असं ती बोलत इकडे राहुलला टोमणे मारत असते. आणि त्याचबरोबर आबाही तिथं असतात. आबा म्हणत असतात की चला आपल्याला निघालं पाहिजे. तेवढ्यात अद्वैतला एक फोन येतो आणि अद्वैत सांगू लागतो की तुम्ही सगळेजण जा. तेव्हा अद्वैत म्हणतो की एक महत्त्वाची मीटिंग आहे आणि तेव्हा मात्र तिथे हा सगळा डाव राहुलने केलेला असतो आणि अद्वैतला महत्त्वाच्या मीटिंगला पाठवायचं हा त्याचा प्लॅन असतो. त्याचबरोबर सगळेजण बोलत आहेत, कलाही तिथं आहे आणि मग राहुल म्हणतो की दादा मी जाईल ना त्या मीटिंगला. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही नको, कसं आहे आता मी तुला सगळे डिटेल्स एक्सप्लेन करणार, मग तू बाकीच्यांना करणार, त्याच्यापेक्षा ना माझी मीच जाऊन येईल, कारण हे सगळं करेपर्यंत खूप वेळ जाणार आहे, असं तो बोलत असतो. तेव्हा सरोज म्हणत असते की पण अद्वैत तुला मिळालेल्या पुरस्काराचं काय. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं आई तुझं लक्षात येतंय का, बघ ना तू विचार कर, काही झालं तरीही प्रत्येक वेळेस म्हणजे काम महत्त्वाचं आहे. आबांनी मला पहिल्यापासून नेहमी सांगितलेलं आहे की पहिलं काम महत्त्वाचं आहे आणि नंतर बाकीच्या गोष्टी, तर आधी काम आणि मधी मग कौतुक, असं तो बोलत असतो. राहुल म्हणत असतो की दादा मी, तेव्हा कला अद्वैतसोबत जाणार आहे का. अद्वैत म्हणतो की खरेच चल आपल्याला निघालं पाहिजे. त्यावेळेस सरोज म्हणते की तिला न्यायची काय गरज आहे. तेव्हा सरोजला अद्वैत सांगू लागतो की हो बरोबर आहे, तिला न्यायची काय गरज आहे हे मलाही पटत आहे, पण सगळ्या डिझाईन सगळ्या गोष्टी ती खरेच बघत असते तर तिनं तिथं माझ्यासोबत आलं पाहिजे, असं त्याचं म्हणणं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की राहुल हे सगळं करत असतो, बोलत असतो आणि त्याचवेळी इकडे कला आणि अद्वैत आता निघालेले असतात. कला अद्वैत यांना कळतं की आज अचानक मीटिंग आहे आणि राहुल म्हणतो ती मीटिंग काल होती, पण सरप्राईज पार्टी कलाने प्लॅन केली होती, त्यामुळं मला वाटतं सायलीने ती मीटिंग पोस्टपोन केली असेल आणि आज ती आली असेल आणि ते जे आपले क्लायंट आहेत ते उद्या आउट ऑफ इंडिया जाणार आहेत, त्यामुळं काहीही असलं तरीही आपल्याला त्यासाठी ह्या सर्व गोष्टी कराव्याच लागणार आहेत, असं त्याचं म्हणणं असतं. आणि राहुल म्हणत असतो की दादा तुला जावंच लागेल रे या मीटिंगसाठी, असं राहुल त्याला सांगत असतो. तेव्हा जाताना अद्वैत लगेच म्हणतो की खरे चल. आणि इकडे सरोजला मात्र राग येतो. सरोजला ही गोष्ट पटत नसते की प्रत्येक वेळेस अद्वैतला त्या मुलीची गरज का पडत आहे, त्याला असं का वाटत आहे की ती मुलगी आपल्याबरोबर असली पाहिजे. अशा अनेक शंका इकडे मनात येत असतात, त्या म्हणजे सरोजच्या. आबा म्हणतात की चालेल जा तुम्ही दोघं जण, पण फंक्शनला तिथे वेळेवर या, असं तो सांगत असतात. तेव्हा मात्र इकडे अद्वैत निघालेला असतो. राहुल म्हणत असतो पण ही कला का मध्ये कळमडली, कलाचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे, नाहीतर सगळ्या प्लॅनवर पाणी टाकायला वेळ लागणार नाही. ह्या सर्व गोष्टी चालू असतात आणि इकडे नैना म्हणत असते की आता काय होणार आहे, आता अद्वैतच्या प्लॅनचं काय, असं तिच्या डोक्यात सुरू आहे. इकडे आबा म्हणतात की चला रे आपल्याला सगळ्यांना गेलं पाहिजे. अद्वैत आणि कला दोघंही तिकडे पोहोचतील, बाकी गोष्टींचा विचार करायची गरज नाही. हे सगळं चालू असतं. राहुलला मात्र राग आलेला असतो. अचानक त्याच्या प्लॅनमध्ये चेंजेस करावे लागणार असतात. अचानक त्याचा प्लॅन जो आहे तो चेंज करावा लागणार असतो. इकडे अद्वैत आता त्याची मीटिंग सुरू झालेली असते, त्याच्यासोबत कलाही मीटिंगला असते आणि अद्वैत खूप छान असं प्रेझेंटेशन देत असतो आणि मग क्लायंट खुश होतात. अद्वैत म्हणत असतो की हे आमचं फायनल प्रेझेंटेशन आहे, म्हणजे तुम्हाला आणखी काही चेंजेस असतील तर ते सांगा, ते करता येतील त्याच्यामध्ये.
पण याच पद्धतीनं तुम्हाला डिझाईन्स मिळणार आहेत असं अद्वैत सांगत असतो. त्याचबरोबर ते म्हणतात की हो, आम्ही तुम्हाला 2 दिवसात कळवू, कारण हे जर डील चांदेकर ज्वेलर्सला मिळालं तर खूप मोठा फायदा होणार असतो. आणि इकडे राहुलने आता त्याच्या माणसांना फोन केलेला असतो आणि प्लॅन चेंज केलेला असतो. राहुलला काही करून हा जो प्लॅन आहे तो चेंज करावा लागलेला असतो, ह्याचा रागही येत असतो. अद्वैत ते सगळं एक्सप्लेन करत असतो आणि क्लायंटला खुशी केलेलं असतं, कारण कलाच्या ज्या डिझाईन आहेत त्या खूपच सुंदर असतात. कलाच्या डिझाईनमुळंच आजपर्यंत आता चांदेकरांना सगळ्यात मोठा फायदा झालेला असतो. कलाही तिथं उभी असते आणि फायनली हे डील आता संपतं. म्हणजेच अद्वैतने हे डील कंप्लीट केलेलं असतं आणि अद्वैत आणि कला आता अवॉर्ड फंक्शनला जायला निघणार असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत आणि कला दोघंही जायला निघणार असतात. अद्वैत आता त्यांना हँडशेक करतो आणि हे डील फायनल झालेलं आहे असं जाहीर करतो. आणि त्याचबरोबर अद्वैत त्यांच्याशी बोलत असतो आणि त्यांना सांगत असतो की आपण बोलून घेऊया. आणि मग 2 दिवसात अद्वैतला कळणार असतं, जर हे डील अद्वैतला मिळालं तर चांदेकरांना करोडो रुपयांचा फायदा होणार असतो. त्याचवेळी अद्वैत इथे शांत बसून असतो. कला म्हणत असते, अरे असं बसून काय आहेस तू, चल चल लवकर चल, आपल्याला फंक्शनला पोचायचं आहे. अद्वैत म्हणतो की मला कडक कॉफी हवी आहे. कला म्हणते की नाही चांदेकर, आपल्याला गेलं पाहिजे, कॉफी वगैरे आत्ता काही मी देऊ शकत नाही तुला, चल बरं तू आधी, असं म्हणत तिने अद्वैतला उठवत असते आणि चल म्हणून मागे लागलेली असते. अद्वैत मात्र ऐकायलाच तयार नसतो. शेवटी कलाच्या पुढे त्याचं काहीच चालत नाही. तो म्हणतो की चालेल चल, असं म्हणत ते निघालेले असतात. इकडे आता अवॉर्ड फंक्शनच्या ठिकाणी चांदेकरांची पूर्ण फॅमिली पोहोचलेली असते. सगळेजण आनंदाने तिथं आलेले असतात आणि आबांची नजर मात्र अद्वैतला शोधत असते. आबांना कळत नसतं की माझा अद्वैत कुठे गेला, कारण माझा अद्वैत तर इथंच होता आणि अचानक कुठे गेलेला आहे तो, हा प्रश्न आबांना पडलेला असतो. आणि मग अजून तो पोहोचला का नाही, ह्या गोष्टी आबांच्या डोक्यात सुरू झालेल्या असतात. आबा विचार करत असतात आणि मग राहुल म्हणतो की मी फोन करतो, कारण राहुलला पुढची माहिती काढून घ्यायची असते आणि त्यामुळं राहुलने हे सगळं ठरवलेलं असतं. आणि राहुल मग फोन करायला घेतो आणि त्याचवेळी इकडे अद्वैत सांगतो की हो निघालो आहे, ऑन द वे आहे, महाद्वार सोडला आहे, आत्ता महाद्वार रोडवरून पुढे निघालेलो आहे असं अद्वैत त्याला सांगतो. तेव्हा राहुल लगेचच खुश होतो आणि आता त्याला पुन्हा त्याची मोबाईलची बटणं फिरवायची असतात आणि दुसरीकडे कॉल करून ही गोष्ट सांगायची असते. आणि त्यासाठी त्याने आता कॉल केलेला असतो आणि तो सांगू लागतो की महाद्वार रोड सोडलेला आहे आणि आपला प्लॅन जो आहे ज्या पद्धतीने ठरलेला आहे त्याच पद्धतीने तो झाला पाहिजे असं तो सांगत असतो. अद्वैत मात्र निघालेला आहे. अद्वैत थकलेला असतो. मीटिंग त्याचबरोबर सगळी धावपळ हे सगळं कंटिन्यू त्याचं सुरू असतं. आणि त्याचवेळी पाहायला मिळतं की कला त्याचबरोबर अद्वैत निघालेले आहेत. कला म्हणत असते, अरे चांदेकर, एरवी माझ्या पर्समध्ये बरंच असतं काही काय, पण आज खायलाही काही नाही, तर मी दिलं असतं रे तुला, असं कला बोलत असते. आणि त्याचवेळी अद्वैतचं म्हणणं असतं की ठीक आहे. आणि अचानक एक समोरून गाडी येते आणि ती गाडी अद्वैतच्या गाडीला धडकते. ते टू व्हीलरवरची ती लोक असतात ती खाली पडतात. आता हे सगळं राहुलचं प्लॅनिंग असतं आणि त्याप्रमाणे गोष्टी घडत असतात. ड्रायव्हरने खूप गाडी कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण ती लोकं खाली पडलेली असतात. आणि आता इकडे आपल्याला पाहायला मिळतं की गाडीतून ड्रायव्हर उतरतो आणि त्या लोकांना मदत करण्यासाठी जातो. त्याचवेळी इकडे अद्वैत आणि कला पाहत असतात, कारण चूक कोणाची आहे हे त्यांच्याही लक्षात आलेलं नसतं. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की अद्वैत आणि कला निघालेले आहेत. त्याचवेळी तिथे ते गुंड आलेले आहेत आणि त्यांनी अद्वैतच्या कपाळाला तिथे तोंडाला रुमाल लावायचं ठरवलेलं असतं. इकडे अद्वैत फंक्शनमध्ये पोहोचलेला आहे. स्टेजवर तो उभा आहे, कारण त्याला त्याचं मनोगत व्यक्त करायचं आहे, त्यासाठी त्याला बोलवलेलं असतं. आणि अद्वैत मग त्याचं मत मांडत असतो. तो म्हणत असतो, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते आणि त्याशिवाय तो पुरुष घडू शकत नाही. तसंच माझ्या आयुष्यात ही एक स्त्री आहे, ती म्हणजे माझी बायको. आणि त्या क्षणी सरोजच्या शिट्ट्या वाजतात, कारण सरोजला असं वाटत असतं की अद्वैत त्याचं नाव घेईल, पण इथे मात्र अद्वैतनं कलाचं नाव घेतलेलं असतं. त्याला कारणही तेच असतं, कारण ते दोघंजण जेव्हा निघालेले असतात, रस्त्यात गुंडांनी त्यांना अडवलेलं असतं, अद्वैतला किडनॅप करून घेऊन चाललेले असतात, तेव्हा कलाने रणरागिणी बनून अद्वैतचा जीव वाचवलेला असतो. आणि त्यामुळं अद्वैत तिथं सांगतो की या पुरस्काराची मानकरी माझी बायको कला खरे चांदेकर ही आहे. आणि त्या क्षणी सरोजच्या तोंडावरती 12 वाजतात. सगळेजण उठून टाळ्या वाजवत असतात आणि कला तिकडून येत असते आणि अद्वैत कलाकडे बोट करून सांगत असतो की ती माझी बायको कला
खरे चांदेकर. हिच्यामुळे हे सगळं झालेलं आहे असं म्हणत तो ती स्टेजवर आलेली असते, तिला हँडशेक करतो आणि तिच्या हातामध्ये त्याला मिळालेली जी ट्रॉफी आहे ती ट्रॉफी देतो आणि सांगतो की हे सगळं तुझ्यामुळं होऊ शकलेलं आहे, कारण याबद्दल सरोजला काहीच माहिती नसतं. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.